नमस्कार मंडळी. आजच्या ब्लॉगची सुरुवातच आपण छानपैकी नटून-थटून आणि थाटात करतोय. कारणही तसंच आहे. तर आज मी निघाले मुंबईला एका खास कारणासाठी. तर म्हणलं छान तयार होऊन जावं, कारण लांबचा प्रवास असतो आणि मग तिथे जाऊन आवरणं वगैरे तितका वेळ मिळेल, ट्रॅफिकमध्ये वेळ जातो म्हणून मग घरातूनच सगळं आवरून निघाले. सो या आहेत ज्योत्स्नाताई. गेली काही वर्ष त्या मेकअप करतात माझ्यासाठी आणि उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट आपण म्हणू शकतो. अ, एकतर वेळेचं भान जे म्हणतो, की दिलेल्या वेळेच्या आधीच त्या येऊन हजर असतात. त्याच सोबत ते जे ब्रशेस वापरतात तेही अगदी नीटनेटके स्वच्छ असतात, पॅलेट स्वच्छ असतात. सगळं छान सॅनिटाइज्ड असतं आणि रिझल्ट म्हणजे फायनल लूक तर तुम्ही बघताच आहात गेले अनेक दिवस. सो 5 स्टार टू ज्योत्स्नाजी आणि त्यांचा नंबर देते स्क्रीनवर. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. तुम्हाला कधी मेकअप करून घ्यायचा असेल, तर नक्की त्यांना कॉल करा. चला, आता मेकअप झालेला आहे. हा आहे माझा मस्त फायनल लूक. बरं हे मेकअप झाल्या-झाल्या लगोलग मी लाईव्ह एक अनाउन्स केलं होतं. चला, आता झालेलं आहे सगळं माझं लाईव्ह रॅपअप. 12:30 वाजता घरातून निघायचं असं प्लॅन केलं होतं. सो आय गेस होतंय मॅनेज. आणि आता हे आवराआवरी करणार, गरम-गरम पोळी भाजी खाणार आणि सुटणार. जे लाईव्हमध्ये रेसिपी दाखवली तीच रेसिपी मी इथे खाते, तोच पदार्थ खाते आणि हेच खाऊन आम्ही निघालोय मुंबईला जायला. आणि आज माझ्यासोबत मुंबईला जाण्यासाठी मनस्वी देखील आहे आणि माझ्यापेक्षा ती जास्त उत्सुक आहे मुंबईला येण्यासाठी. पहिल्यांदा ती माझ्यासोबत कुठेतरी अशी आनंदाने आणि उत्सुकतेने येते. सो आम्ही दोघी निघालो छानपैकी मजल-दरमजल करत मुंबईला आणि फूड कोर्टला थांबलो अर्थातच छोटासा ब्रेक घेण्यासाठी. आणि इथे ना फूड कोर्टला थोडीशी भूक लागली म्हणून मग मोमोज घेतलं. अरे देवा! पण हे मोमोज आहे पनीर मोमोज, पण हे दिसतंय का चिकनसारखं? पण नाही, नाही, हे पनीर मोमोज आहे. मग मोमोज खाल्ला. पण मनस्वीला समोर डोनट दिसलं, मॅडोर डोनट्स. मग तिला काही क्रेव्हिंग आवरलं नाही. चला मग तिला पण डोनट घेऊन दिलं आणि पुन्हा हा एक छोटासा ब्रेक घेऊन आमची स्वारी निघाली मुंबईला. सो आम्ही इथे आलो आहोत मुंबई IIMमध्ये. जबरदस्त कॅम्पस आहे मुंबई IIMचं आणि इथलं वातावरणातच एवढी ऊर्जा होती ना, की खूप छान वाटलं. म्हणजे तरुण मुला-मुलींसोबत वेळ घालवता येणं ना, यासारखा दुसरा आनंद काही असेल असं मला वाटत नाही. तुम्हीही मस्त रिचार्ज होता, असं तरुणाईसोबत काही वेळ घालवल्यानंतर. प्लीज कम. गुरु को ही हम ये कर रहे हैं एंड माय कुकिंग इज माय हॉबी और आज आपके सामने मैं आपको सॉरी, आपका बड़कपन है, आप ये सब कह रहे हैं. We launched the first YouTube channel dedicated to Maharashtrian cuisine, now with 8 million Marathi subscribers and over 10 million followers across platforms. तर इथे येण्याचं निमित्त हे होतं, की आपलं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी एक खूप छान इनिशिएटिव्ह सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे एक भारत श्रेष्ठ भारत युवा संगम. तर यामध्ये ना आपल्या भारतातले जे काही राज्य आहेत, यातले काही मुलं-मुली म्हणजे आता या कार्यक्रमाला मुंबई IIMला ओडिशाचे मुलं-मुली आले होते. तर महाराष्ट्रातली मुलं-मुली ओडिशाला गेली होती. बरं फक्त हे IIT आणि IIMसाठी सीमित नाहीये. याप्रमाणेच त्या राज्यातली काही छोटी-छोटी शाळा असतील त्यातलीही मुलं-मुली इथे आले होते. म्हणजे IIT आणि IIM मधली काही मुलं-मुली, पण त्यासोबत इतरही शाळेतली मुलं-मुली होती. तर इथे खूप छान आणि माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलवण्यासाठी मला आमंत्रित केलं होतं. ते म्हणजे महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती आणि येस, कोण नाही म्हणणार? म्हणजे ज्यासाठी मी एवढे 16 वर्ष झटून काम करते, त्यासाठी आणि त्या विषयावर बोलवण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे खूप आनंदाने अ, तिथे जाण्यासाठी मीही उत्सुक होते. तिथे गेले अ, आणि आम्ही खाद्य संस्कृतीची आणि त्याचप्रमाणे
खाद्यपदार्थांचीही देवाणघेवाण केलीच. कारण मला असं वाटतं ना, की आपलं नातं आहे ना, आपलं नातं या पदार्थांमुळे अजून समृद्ध होतं, दृढ होतं. त्यामुळे इतकी छान देवाणघेवाण झाली. म्हणजे मला असं वाटलं मी स्पीच देतच नाही, तर आम्ही संवाद साधत होतो. Mrs. Madhura has not only mastered the art of cooking, but has also transformed it into a platform for storytelling and cultural preservation. नमस्कार, जय जगन्नाथ. अपना माने केमिति अचंती. Thank you so much, Nikhil Mehta sir, for giving me this opportunity to talk about the flavors of Maharashtra's cultures in the form of cuisine. And this thing is spicy and it is so meaningful for me. So thank you so much. Now, when we talk about any cuisine, I believe in this simple mantra: जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. Have you got this phrase? No. Just like in Odia, I guess there is ample amount of use of coconut in Odia cuisine also. So the fact is now, I have heard this dish called Khira Gentha. Am I pronouncing it right? These are steamed rice dumplings that are being cooked in coconut milk or normal milk, right? So similar to that, in Konkan, we have a exact same recipe followed. Some part of Konkan, they call it Gulianchi Khir. Some part of Konkan, they call it Undil Khir or Undir Khir, and it is prepared on the occasion of Ganesh Chaturthi, and it is served on the first day of Ganesh Chaturthi. And when I talk about Maharashtra or Maharashtra's food, it is incomplete without Chhatrapati Shivaji Maharaj and his Maratha warriors. So they required only simple and energy-packed meals like bhakari, pitla, and thecha. And the beauty of this Maharashtrian culinary adventure is it got evolved over a period of time, but it never lost its roots. And that's the reason if green chili, garlic, and salt, chilies are being roasted so that they are light on your stomach. Kharda, it is the next version of thecha, which has peanuts, and then that is again roasted, shallow fried on the tawa. Then it turns into a crispy adventure. That is called as kharda. Thecha and kharda, they are like a sibling together, we can say. So it might have origin around Marathwada, since lentils are heavily produced over there. Good evening, everybody. But even if you visit any village, first thing they prepare is only burma. A well-known YouTuber as well as a renowned chef. Hello ma'am. Namaste. Thank you ma'am. Thank you, I missed your performance. Sir, I request Sonu Goyal sir to come in. I request Tapan Kumar Das sir to come in. So what? तुम्ही कसा हो? आहे. तुम्ही कसे आहे? हो, तुम्ही कसा आहे? वडापाव तो लिया. मिसळ पाव. श्रीखंड. Shrikhand is quite similar to Mishti. आज जो खीर है. Hitesh Maharaj, please join us on this. Basundi, it's kachori. So I think all that creativity everywhere, right? You need to understand how you can bring about, and I think Madam brought in a very interesting connection between what we have in Maharashtra and what we have in Orissa. Of course, instead of debating on what came from where, I think we should be enjoying those things, each one of us, from those respective places. Whether it is your forts, whether it is your beaches, right, or whether it is your hill stations. Pakala bhat. Pakala bhat. भारत माता के जय. एक भारत श्रेष्ठ भारत. एक भारत श्रेष्ठ भारत. एक भारत श्रेष्ठ भारत. बोलो महाराज छत्रपति शिवाजी के जय. महाराज छत्रपति शिवाजी के जय. महाराज छत्रपति शिवाजी के जय. जय जगन्नाथ जय जगन्नाथ. जय जगन्नाथ जय जगन्नाथ. जय जगन्नाथ जय जगन्नाथ. Link with Madam. Madam is. क्यों बच्ची को बांधने से लिए परेशान कर रहे हो? She has shown her interest. Oh, is it? Yeah. Mangesh just told me my daughter is very much interested in IIM. I said, okay, certainly, yes, why not? So directly you contact sir. Dean. Dean.
Then Nikhil sir. Then all. So that's why I was sitting in between both of them. So मैंने दालमा ट्राई किया था. It's like heaven. दालमा आप कभी चावल. बखाल भी ट्राई कीजिए मैम. उसके साथ जो जो कुजीन है, definitely I will guarantee you it will actually touch your taste bud. तर हा युवा संगम हा प्रोग्राम यावर्षी झाला होता IIM मुंबई इथे. तर IIM मुंबईचं आधीचं नाव होतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. तर याच्या अंतर्गत आहे ना MBAचे वेगवेगळे प्रोग्राम म्हणजे डिग्री प्रोग्राम घेतले जातात आणि भरपूर फॅकल्टीज आहेत. तर इथे एनरोल करण्यासाठी तुम्हाला एक कॅट एक्झाम पास करावी लागते आणि जर तुमचं ड्रीम असेल की MBA करायचं आहे, IIM मधून करायचं आहे, तर ही एक खरंच खूप छान संधी आहे. कॅम्पस जबरदस्त आहे आणि इथे ना प्रोफेसरशी बोलणं झालं, त्याचसोबत डीन सोबत पण खूप वेळ मला घालवायची संधी मिळाली. खूप छान आणि फ्रेंडली वातावरण आहे. मेन म्हणजे औपचारिक शिक्षण पण मिळतंच, पण तुम्हाला बाकीही गोष्टी म्हणजे जसं आता युवा संगम झाला, अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्याही जातात. तर नक्की म्हणजे तुमचं ॲस्पिरेशन असेल तर IIM मुंबईला एकदा नक्की व्हिजिट करा. छानपैकी कार्यक्रम झाला. भरभरून सगळे बोलले, त्यांचा अनुभव शेअर केला आणि मनस्वीला तर खरं आहे ना राहायचं होतं तिथे. पण कपडे नव्हते नेले. आम्ही काहीच तयारीत नव्हतो गेलो, त्यामुळे नाही राहता आला. मग परत निघावं लागलं आणि येस इथे आम्ही आलो मग आता कॅन्टीनमध्ये जेवणासाठी. शक्यतो मी कार्यक्रमामध्ये जेवणासाठी थांबत नाही, पण मला इथे IIMच्या कॅन्टीनमध्ये जाऊन तिथे जेवण करायचं होतं म्हणून आले खास. आणि मनस्वीलाही बघायची उत्सुकता होती, त्यामुळे मग आलो, छानपैकी जेवण केलं. मग परत रूमवर आलो, आवरलं आणि मग निघालो पुण्याकडे येण्यासाठी. चला, आता पहाटेचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही जस्ट पोचतोय पुण्यामध्ये. राहायची सोय केली होती तिकडे आणि मनस्वीला खूप होती इच्छा राहायची, पण काही आम्ही कपडे वगैरे नेले नव्हते, त्यामुळे मग यावं लागलं. आणि खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही गेले सातत्याने अनेक वर्ष या एका गोष्टीसाठी झटून काम करताय आणि त्यासाठी तुम्हाला छान इतकं व्यासपीठ मिळतंय बोलण्यासाठी. सो यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. सो 2007मध्ये ब्लॉग रायटिंगपासून मधुराज रेसिपीची सुरुवात केली होती गुगलवर मराठमोळ्या पदार्थांचा झेंडा रोवण्यासाठी. त्यानंतर 2009पासून यूट्यूबवर पण मराठमोळे पदार्थ पोस्ट करायला सुरुवात केली, कारण यूट्यूबवरही मराठमोळे पदार्थ नव्हते. आता हे सगळं होत असताना पॅशन ही एक गोष्ट आहेच, पण माझ्यासोबत ज्या ज्या लोकांनी यूट्यूबची जर्नी सुरू केली होती त्यांनी साधारण 2012-13 ते थांबवून त्यांच्या फुल टाईम जॉबमध्ये ते गेले होते. म्हणजे एक आर्थिक गोष्ट पण असते. तर माझ्यासाठी हा आर्थिक क्रायटेरिया कधीच नव्हता. त्यामुळे 2007पासून 2011पर्यंत एकही पैसा न कमवता सातत्याने काम केलं होतं. त्यानंतर 2011 ते 2014 हा माझ्या मते यूट्यूबमध्ये पैसे कमवायचा टिपिंग पॉईंट होता. हायेस्ट CPM जे आपण म्हणतो ना, तो ते अराउंड दॅट वेळेला होता. त्यानंतर जसा जिओ इफेक्ट आला तसा CPM हळूहळू घसरत गेला. सगळ्यांना असं वाटतं की मधुराज रेसिपी मराठी झाली आणि हे झालं, पण फॅक्ट आहे, एक जी आर्थिक बाजू आहे ते तुम्हाला सांगते की 2016मध्ये मधुराज रेसिपी मराठी सुरू केलं आणि अर्थातच खूप कृतज्ञता आहे. खूप छान वाटतं, आनंद होतं, कारण आपल्या या कामाला तुमचा खूप सारा उदंड प्रतिसाद मिळाला, प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा मिळाला. बट दुसरी बाजू एक असते, आर्थिक बाजू. जो CPM होता तो मराठी चॅनलच्या वेळेसच तिपटीने खाली उतरलेला होता. म्हणजे एक दुसरी बाजू जर विचार केली, एका बाजूला पॅशन आहे आणि दुसऱ्या बाजूला पैसे कमवणे हाही एक ॲस्पेक्ट असतो. तर माझ्याकडे जसं माझ्याबरोबरचे जे कॉन्टेंट क्रिएटर होते ते फुल टाईम जॉबमध्ये गेले, मीही जाऊ शकले असते, माझ्याकडेही जॉब ऑपॉर्च्युनिटी होत्या. L2 व्हिसावर मी गेले होते, त्यानंतर ग्रीन कार्ड झालं होतं. त्यामुळे ही एक पैसे कमवण्यासाठी आणि त्यानंतरचं अगदी म्हणजे आरामशीर आयुष्य जगण्याची सोय सुविधा होती.
पण ते म्हणतात ना, पॅशन होती, तो किडा होता, त्यामुळे हे सगळे इथपर्यंत आणणं शक्य होतं. आणि येस, आत्ताशी कुठे सुरुवात झाली मी म्हणेल. कॉन्टेंट क्रिएशन हा 10%च भाग आहे. जे काम मला करायचं आहे, जे काही पाईपलाईनमध्ये आहे, इथून पुढे आणखी खूप सारं काम करायचं आहे. सो तुमचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच पाठीशी असू देत. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.